ज्यावेळेला सानपाडा नोडमध्ये आलो तेव्हा सानपाडा नोडमधील सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त केलेले आहेत. कारण या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला जी अतिशय वाईट रणनीती वापरली गेली. असे मोठे मोठे लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका झाल्या, नवी मुंबईमध्ये युद्ध झालं. युद्ध हे शस्त्रांचं नाही, परंतु जे अनैतिकतेचा जो उच्चांक गाठायचा होता तो अनैतिकतेचा उच्चांक गाठला गेला. आणि अशा परिस्थितीत खरं म्हणजे मला नवी मुंबईमध्ये 90 नगरसेवक आपले निवडून येण्याची अपेक्षा असताना 65 वर आपण थांबणं म्हणजे 25 नगरसेवक आपले कमी निवडून आले. आणि खरोखरच निवडणुकीची प्रभाग रचना करताना ज्या पद्धतीनं कूटनीतीचा वापर केला गेला, संपूर्ण यंत्रणा करप्ट केली की करप्ट झाली मला माहित नाही, परंतु त्या लोकांना असं वाटत होतं की 20 नगरसेवक किती तुम्ही चर्चा करा. दुःख आहे अजून छातीवरचं दुःख, दगड तो 200 किलोचा अजून उतरलेला नाही. परंतु नवी जनतेनं प्रत्येकाला आपली योग्य जागा दाखवली आणि म्हणून नवी जनतेला मी हा जो विजय आपल्याला मिळाला तो नवी जनतेला आपण समर्पित केलेला. हा विजय नवीच्या जनते सुजान जनतेचा, जी जनता धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करते त्या जनतेचा तो विजय. मगाशी भाऊ बापकरांनी विषय काढला पाण्याचा. महाराष्ट्रामध्ये 24/7 पाणी देणारी महापालिका एकमेव नवी मुंबई आहे. जो पाण्याचा खपत 2036 साली व्हायला पाहिजे त्याची खपत म्हणजे त्याचा स्टॉक 2026 सालीच संपत आलेला आहे. मी विनम्रपणे सांगतोय, जर का मी आणि माझे सर्व सहकारी जागरूक नसतो तर 2-3 वर्षानंतर आपल्या शहरातल्या माता भगिनींना रात्री 3 वाजता पिंप ड्रम भांडी कुंडी बादल्या घेऊन पाणी येण्याची वाट बघायला लागली असती. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं की जे नवी बाबतीत चालले ते योग्य नाही. नवीला बारवी डॅमचे 35 MLD पाणी सँक्शन झाला, पाण्याचा थेंब नाही मिळाला, परंतु त्या अनुषंगाने 62 कर्मचारी पहिल्या दिवसापासून परमनंट झाले. बारवी डॅमच्या लोकांना पुनर्वसन त्यांचं नोकरी मिळालं, आम्हाला दुःख नाही, परंतु ज्या बदल्यामध्ये मिळालं ती पाणी मिळालंच नाही. आणि मी माननीय मुख्यमंत्री बोलायला सांगितलं मी माझा कधी क्रोध अनावर होईल. त्या ठिकाणी पूर्वीच्या काही प्रशासक असलेल्या आयुक्तांनी बऱ्याच नवीच्या बाहेर लोकांना पाणी अगोदर दिलेलं आहे. खानगरला दिलं, पनवेलला दिलं, आता दिलं ते परत काढायची आमची इच्छा नाहीये. परंतु ज्या नवीच्या जनतेला एवढा उरावर त्यावेळेचे 500 कोटीचा कर्जाचा भार घेतला, ही नवी जनते जर पाण्याशिवाय तडफडली तर हा गणेश नाईक रस्त्यावर होतोय. आणि माझ्या मनाचा तो संताप लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच 4 दिवसांमध्ये मंत्रालयात बैठक बोलवली आणि रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जे 2 धरणं होतात त्या 2 धरणांचं क्षमता 2000 MLD आहे. त्याच्यातली 500 MLD पाणी नवी मुंबईकरता बुक करून टाकण्यात आलं. जर का निश्चित पद्धतीने जर काम झालं तर 2050 पर्यंत नवी मुंबईच्या लोकांना पाण्यासाठी कोणाकडे बघायची वेळ येणार नाही.
निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिका सर्व नगरसेवक आपल्या अतिशय चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये नवी मुंबईतले आपले नगरसेवक, आपले पदाधिकारी तुझा पॉइंट काम करत आहेत. काही लोक परेशान आहेत. सुनील परेशान आहेत भाऊ, शिल्पा बेचैन आहेत ना काही लोक आहेत. कारण का मी त्यांना सांगितले सगळ्यांना, कोणाला आरे तुरे कार्य करायचं नाही. मान सन्मान सगळ्यांचा ठेवा. आपल्याला रस्त्यावर जाताना लोकांच्या समोर जायचंय. लोकांनी आपल्याला उर्मट, घमंडी, अविचारी अशा प्रकारची विशेषण लावता कामा नयेत. युनिफाईड डीसी, आता तो युनिफाईड डीसी तुमच्यापैकी किती लोकांना समजतोय हा प्रश्न आहे. पूर्वी मुंबईमध्ये एक एफएसआय होता, म्हणजे 50 बाय 50 जर प्लॉट असेल तर 25 बाय 25च्या ग्राउंड प्लस 1 याच्या पलीकडे बांधकाम होत नव्हतं. रिडेव्हलपमेंटचा विरोध नाही, कॉलनीतल्या लोकांच्या करता जो गरजेएवढा पैसा आहे तेवढा वापरा. कुणीतरी बोलले की गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भरत नकातेने सेक्टर 1 मध्ये गणेश टावर बांधला. गणेश टावर मध्ये एकही भाडेकरू एक्स्ट्रा नाही आला. त्या खाली दुकानं बांधली, त्या दुकानातून आलेल्या पैशातून गणेश टावर बांधला. ज्यांची गरज छोटी होती त्यांना तिप्पट आकाराची गरज दिली गेली. अशा प्रकारचा जास्त एफएसआय जरी टावर मध्ये राहायला गेलं तरी पगाराची किंवा इन्कम वाढले का? इन्कम तेच राहणार आहे. आणि म्हणून न गळणारी घर, न झिरकणारी घर, कमीत कमी 100 वर्ष टिकणारी घर. आता जो काही पीएमसी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असेल, ज्या कुठल्या विकासकाला ती दिली जाईल त्या विकासकाच्या कडून कॉर्पस फंड म्हणजे जिन्यातल्या लाईटचे बल्बचं बिल, लिफ्टचं बिल, झाडूवाल्यांचा पगार, वॉचमनचा पगार, माळ्याचा पगार आणि कधीतरी 4-5 वर्षांनी रंगरंगोटी करतात पैसे, हे एवढे कॉर्पस मधून मिळाला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये वावगं नाही. आता अनेक आतल्या बऱ्याच सिस्टीम आहेत, मी त्याच्याविषयी खोलवर बोलू शकत नाही कारण त्या गोष्टीवर माझा पाठिंबा नाही. परंतु गरजेनुसार जे काय घडायचं घडेल, परंतु जुलुमानं कोणाला दादागिरी करून जर का कोणाला धाप पाडेल की ह्या अमुकच बिल्डरला द्या, तमुकच बिल्डर, तुम्ही तक्रार फक्त माझ्याकडे करा, अशा कुठल्या बिल्डरची दादागिरी ऐकली जाणार. आता रिडेव्हलपमेंटला माझा विरोध नाही, क्लस्टरला पण माझा विरोध नाही. क्लस्टर कुठे? ज्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती असते, म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये. आता आमची गावं सुद्धा क्लस्टरच्या सादृश्य दाटीवाटीत झालेली, तिथे क्लस्टर सुद्धा या नालायक लोकांनी अशा प्रकारची रचना केलेली आहे की 4 एफएसआय मध्ये सगळं भागतंय, परंतु त्या बिल्डरच्या घशात खिचात 3 एफएसआय चे पैसे घालण्याचा त्यांचा घाट. तुम्हाला पट्ट काय? आणि म्हणून क्लस्टरला माझा कॉलनीमध्ये क्लस्टर नाही पाहिजे. कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट शक्यतो दुकानामधून आलेला पैसा वापरून जी लोक त्यांना जास्त पैसा द्या. मोकळी हवा, शुद्ध हवा, मननिस्सरण, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणजे पावसाने जाणारं पाणी, मिळणारं पाणी, गॅसच्या लाईन, कार पार्किंग, या गोष्टी या क्लस्टर मध्ये फक्त 100 पैकी 8
लोकांना फक्त कार पार्किंग मिळणार आहे. मग राहिलेले 82 लोक कुठे धावेत का कार पार्किंग करायची? म्हणून मी बोललो आहे ते या महासभेमध्ये 10 तारखेला सकाळी पासून संध्याकाळपर्यंत टोटली हजर राहायचं सगळ्यांना. बिबत निघणारच आहे. सागर नाईक सभा नेता म्हणून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार, त्याची उत्तर आयुक्त किंवा आयुक्तांसमोर प्रतिनिधी देईल. आणि टोटल बोगसगिरी आहे. कॉलनीमध्ये क्लस्टर, अरे 20 वर्षांमध्ये जे शिवकली बांधलेल्या कॉलन्या त्यांना आपण काय अति धोकादायक होणार असतील तर सिडकोवर प्रश्न उपस्थित होतो. सिडकोचे इंजिनियर काय झोपले होते का? एकतर नियम काय, धोकादायक किंवा 30 वर्षाची इमारत, 20 वर्षाची इमारत कॉलनीमधली आणि तिथं क्लस्टर म्हणजे विसर पाव त्याने सुरू करतात होते. त्यांना माहित नाही काही ते गणेश नाही कशातून काढेल. त्यामुळे तुम्ही कशातून काढेल. तुम्हाला काल परवा तुम्ही लोकसभेला वाचलं होतं ना, ठाण्यामधली 1098 एकर जागा कोणी वाचलं? हा तुमचा करा वाचलं ना, गेली होती. 20,000 कोटीची प्रॉपर्टी होती. मी जागृत असल्यामुळे ती दाबली. पनवेल जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, पेठ आणि अलिबाग इथे 4,000 एकर 50,000 कोटीची अशीच प्रॉपर्टी कोणातरी घशात टाकण्याचा प्रयत्न केला होता. गणेश नाईकने त्याला लॉक केलेला. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. बिल्डरच्या नांदी लागून पुराणामध्ये आपण बकासूर कुठे नाव ऐकलंय? पुराणामध्ये आहे ना, भस्मासूर, ढोंगी. आज म्हणजे माझा कुठल्या व्यक्तीशी वाद नाही. जर एखाद्या जनतेला तिकीट फॉर ग्रँटेड जनता सण करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर ते नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक. म्हणजे मी रिजर्व्हवर बोललो, पाण्यावर बोललो. नवी शिक्षणामध्ये नेमोबी या पहिली महापालिका आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये नर्सरी इंग्रजीमध्ये सुरू केलेली आहे. मराठी सक्तीची, मराठी प्रत्येक ज्या बाहेरच्या खाजगी शाळा आहेत त्यांना सुद्धा मराठी विषय सक्तीचा करायला सांगितलेला आहे. भविष्यकाल आपला निश्चितपणे चांगला आहे, परंतु आपण जागृत राहायला पाहिजे. तुम्ही जागृत राहिल्यामुळे ही महापालिका चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर, हे नगरसेवक चांगले यांच्याकडे आले जर का दुसऱ्या अंधधुंद करणाऱ्या लोकांच्याकडे गेली असती तर आता तुम्ही वाशीला जा, त्या सेक्टर 9 मध्ये जरा त्या बिल्डिंगा बघा आणि जरा नजर लावा तिथली ट्रॅफिक काय ती परिस्थिती बघा. आज सुद्धा संध्याकाळी 5 वाजले का ठाणे रोड जाम होतो की नाही होतो? आज ही परिस्थिती तर पुढे कशी परिस्थिती राहील ही कोणाची पाप आणि कोण माझ्यासारखा माणूस या शहरामध्ये अशा परिस्थितीत राहू शकणार नाही. पामबीचला बघायला किती शांत वाटतं. कोणाची निर्मिती आहे? आपली निर्मिती आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांची मुलं इंग्रजीमध्ये शिकली पाहिजेत. KG to PG, MCOM, MSc, MA पर्यंतची शिक्षण फुकट. आता विद्यार्थ्यांना पण आपण NMT मध्ये राहिले डिक्लेअर केलं 0. महिलांना आपण 50% दिलं. सिनियर सिटीजनना 60च्या वर ज्यांचं त्यांना फुकट 65. अशी एकतरी महापालिका आहे का ज्याच्या परिवारामध्ये फुकट प्रवास करतो? आणि मी तुम्हाला अजून सांगतो की जसं 2000 साली मी बोलतो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. 2020 ला तो कालखंड संपला. 5 वर्ष प्रशासकाचे गेले, प्रशासकाला दम दिला तुम्ही नाही वाढवायचं. आणि यावेळी मी काय बोललो, पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार. तुम्ही देशातल्या कुठल्याही राज्याचा, कुठल्याही शहराचा एखादा राज्यकर्ता 45 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार असे हिमतीनं सांगू शकणार नाही, कारण आमचं मत साफ आहे.
मी तर सांगतो 95 साली संजू नाईक महापौर झाला तेव्हापासूनच सगळं ऑडिट करा. ज्यांची पापं असतील त्याला वाटून द्या. आमचे हात पण साफ आहेत, मन पण साफ आहे. मी कोणाचा अवमान, कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणार नाही. परंतु कोणी जर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. मी तुम्हाला विश्वासाला सांगतो हे जे भाऊ काय, सुनील काय, आपले शिल्पा काय आणि शैला काय, ही सगळी गुणी लोक आहेत आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. ऐकलं का? तुमच्याकरता कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. त्या कार्यकर्त्यांची सुद्धा जाण ठेवा. आता मी नेहमी सांगतो की पूर्वीचे भाजपवाले तर जनसंघवाले, अरे त्यांना काय जास्त नको, त्यांनी एक फुल दिला तरी पुरा आहे. त्यांना बोलवा, त्याचा मान सन्मान करा. करताना तुम्ही शेवटी कधी कधी काही लोकांना शब्दातून एक सन्मान तुम्ही दिला तरी तो पुरेसा असतो. मी विश्वासाने सांगतो भविष्य काळामध्ये पुढच्या वेळेला आता प्रभाग वाढतील काय होईल मला माहित नाही, पण पुढच्या वेळेला 90% नगरसेवक आपल्याच्या सर 90%. आणि ह्या मधल्या कालखंडामध्ये दुर्गणी लोकांचे दुर्गुण लोकांच्या समोर येऊन लोक त्याला धुतकारतात. या कलाच्या उदरामध्ये केलेली पाप उजड होती. अंधारात पाप घडतं, ज्याला सूर्यप्रकाश येतो त्याला ती पाप लोकांच्या नजरेत येतात आणि अशी ती पाप नजरेत येणार आहेत. माझं म्हणणे की प्रत्येक परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, परंतु केलेल्या पापाचा पश्चाताप झाला तरच. ज्या लोकांनी केलेली पाप पश्चाताप होणार नसेल तर अशा लोकांना त्याने केलेल्या पापाची फलं भोगलीच पाहिजे. भोगली पाहिजे नको? आणि म्हणून मी अतिशय खुशीने सांगतो गणेश नाईक ऑलवेज हॅपी, मेंटली फिट, फिजिकली फिट, सोशली फिट, पॉलिटिकली पण फिट आणि गरजेवर इकॉनॉमिकली फिट. म्हणून तुमच्यावर कायमचं प्रेम आता जनता दरबार 13 तारखेला आहे. कुठल्याही तुमच्या गावाकडची जर प्रश्न असेल तिथे आणा, चिंता नाही करायची. 40-50% प्रश्न ऑनलाईनच सुटतात. राहिलेले प्रश्न जटिल असतात ते पण आपण सोडू. कधीही दुःखी राहू नका, निर्भयतेने जगा. आत्महत्या त्या पोराला मार्ग कमी पडल्यानं रागवायची गरज नाही. का तर जवळ घ्या त्याला, तो का कमी मार्क्स पडले ते पण समजून घ्या. अविचाराने आणि सत्तावाने कुठल्या गोष्टी नाही करायच्या. कधी दुःख मनातल्या ठेवायचं आणि आत्महत्या करायचा विचारच कधी करायचा नाही. कोणाची मानसिक स्थिती जर आत्महत्या परत आली असेल जनता दरबारात त्याला मला भेटा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.